सगळ्यांना शुभ सकाळ. आज सकाळी सकाळी सगळे कामं उरकले कारण की आज बी वावरात जायचं आहे. आणि आज कोणी मला आवाज द्यायला आला नाही. येते की नाही काय माहीत, कारण का काल बाया कमी होत्या, म्हणजे बाया नव्हत्या तर आले होते. मला सांगायला आज कोणी येते की नाही, तरी बी मी सगळी माझी तयारी करून ठेवला. स्वयंपाक भाजी जे असेल नशील ते हे पा सगळी थैली पॅक करून ठेवायला आणि सगळी तयारी झाली. आज डायरेक्ट निघायच्या वेळेसच ब्लॉग शूट केला, कारण का शूट करता करताना कामं राहतात नाही. बाहेरचं वातावरण पाहून घ्या. हे आहे बाहेरचं वातावरण, कोणी कोणाच्या येत नाही. सगळे आपापल्या धुंदीत लागले. पाऊस आला तर पेरणे पाणी सगळं. वंदना मोठी नाही गेली का? घरी जाऊ. मॅन लास्ट कोणी आवाज देते की नाही मला? हाय म्हणतात ना, काही मला माहित नाही हाय का नाही. आज जरासा टाईम आहे. आमच्या चिवताई चिव करायला जास्त यायला तांदूळ टाकून देतो. आज घरी असलं ना काम 12-1 वाजे लोक आटपत नाही, आणि वावरात जायचं असलं ना का बातच काम आटपतात. आता स्वयंपाक भाजी सगळं व्हायला ओके एकदम. आज तर भांडे कुंडे घासून नाही ओके आहे. काल भांडे घासायचे राहिले होते, कारण का वेळेवरच हुका आला होता, म्हणजे वावरात जायचा, तर मग जरासे भांडे घासायचे राहिले होते. आज भांडे बी घासले. चहा पाणी मस्त टायमावर झालं. आणि आता जरासा टाईम आहे बायाने गेली. चिवताईने चारा बी दिला आज टाकून. फक्त राहिले आमच्या बकऱ्या. आता बकऱ्या आल्यावर आई पायी चला निघलो वावरात. आज आवाज द्यायला आल्या होत्या बाया. माय त्याच्या वेळी किती काळजी आहे. बरं चालला आधी कोण उभं राहिलं आपण. आपला ट्रॅक्टर निघाला नाही. हो बाई आता युद्धांची जोड बा माय. फोटोच काढता का? काल बघ फोटोच काढा. किती काढता फोटो? काढ जा ना माय. आता तुम्ही हाता तयारी केलं त्या दिवशी काढते ते तर काय म्हणतो चाला नाही तिकडे चला आली आमची ट्रॉली. किती वाखडच्या लेंडीत बसलो आम्ही. लेंडीत म्हणजे रोडवर. पहिले हे लेंडी होती, आता रोड झाला हायवे. कारण का या बैल एवढा राग येते लेंडी म्हटलं की चाललंय हायवे म्हणायला लागते हायवे. चला आज हलकं फोन नाही टाकलं एवढं काही नाही. चढलो आता खाली. आता माझी पण लपटव ग. आज मी ट्रॅक्टरनं सोडून दिलं सडकवर आम्हाला. आता एवढा दूर पैदल जावं लागते ना, तर जाऊच पेता होतो माणूस. इथल्या दूर सगळ्या बाया हात चालल्या पैदल पैदल. हे वाहन पेरलं वाटतं. काही पेरणी चालू आहात, काही थांबेल आहात पावसाच्या भरोशावर. काही लागवण चालू पेरणी चालू. आता आजही चाललो आम्ही लागवण लावायला. कालच्याच रस्त्यावर आलो, पण वावर आहे आज. असं लय ढिल्लम ढाल्ला काम चालू आहे बाप्पा वावरात. अजून सऱ्या नाही काढल्या ना काही नाही. आम्ही 9 वाजतापासून येऊन बसेला सगळे जण. आणि आज आपल्याला उलचक बंडी ते तिकडे कोपऱ्यात दिसतोय तुम्हाला. बंडी दिसते का? उलचक आहे ना बदल ना. कोपऱ्यात आली बंडी. अजून सरी राहिल्या, पूजा राहिली, पण आज पूजा करतात की नाही काय माहित. मॅडम ते तिकडे गेल्या. सोनपापडी भाजी गोळा आवडते बाई. लाडू करतो बाई बेसनाच्या हातात. बेसन लाडू करतो मस्त. लाडू करते काय आणला मग सांगा लाडू. करतो ना. केले की आणतोय का? मोबाईल वाली बाई येतात पायवर काढतात. काय
जरासा टाइम आहे तर तसेच काटे घेऊन फिरतात बिचारे घरादारात. काय करतील वावरात वावरातले काटे घेऊन घरादारात फिरतात आणि वावरात येऊन काटे काढतात. अरे बापरे 10 वाजले 10. काय करतील बाय 10 वाजले आज अजून अजून सरी नाही काढलं. काल म्हणजे अर्ध बाबा झालं होतं 10 वाजता. 9 वाजतापासून बसलो आम्ही. 1 घंटा झाले बसला. सगळे ओके व्हायलात बाया. वट्या बिट्या बांधून ओके. पण अजून घरदाण्याचाच मेळ नाही. सरी काढायचा आणि बी आणायचा. तशीच गेलतो आम्ही पहिले या पोरीनं ठेवायला लावलं होती. आता आम्हाला काय माहित उलट होते माय हो. विकून येते पेर मग. हा आला बियाचा लाट आता. बिलेट नाही ना काही नाही डायरेक्ट कुराडच. 10 वाजता घेतलं बी वट्याईनं. कोणी पातीवर गेलं आणि कोणी मागच आहे अजून. अरे भागो 10 वाजता सारखी घेतली म्हणजे ओटीत लावायले तर बायाची जरा जास्तच गडबड चालू आहे. काका सोडू नका ग. झालं का लावणं चालू? या झाडाखालून त्या झाडाखाली जावं लागतं जेवण करायला. कारण का उलटं ठेवलं आम्ही आज. है ना? आम्हाला वाटलं तिकडून पेरणं लागते का पण इकडूनच पेरणं लागतं. तर मग आता या झाडाखालून जावं लागते त्या झाडाखाली जेवायला. अशा मस्त थैल्या लटकून ठेवल्या आम्ही. आता ती काढणार आणि जेवायला जाणार आणि हे घेऊन जाणार आहोत आम्ही त्याने बघा. 2 एवढ्या खाली नाही काही थैला लटकवायला आपल्याला.